राम नारायण राम जे शिव झाले आहेत ते सतत ध्यानस्थ अवस्थेत बसून जप करत होते। कितीही निंदा, अपमान, लज्जास्पद प्रसंग आले तरी त्यांनी कधीही आपल्या ध्यानातून विचलित होणे स्वीकारले नाही। त्यांनी एकसंधपणे दिवसरात्र एकसारखी साधना केली। जे दिसत आहे तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, कारण ही अवस्था कठीण आहे। घरात कुठेही सुविधा दिसली नाही, कुठे जायचे हे ठरवू न शकल्याने शेवटी ते स्मशानात जाऊन बसले। पण तिथेही शांतता नव्हती। शरीर ऐकत नव्हतं, पोटाची आग कशी शांत करायची? स्मशानात जे मिळायचं ते खाऊन दिवस काढले, त्यातच भयानक थंडी। फक्त लंगोट घालून सगळं सहन केलं। एक दिवस एका मृत व्यक्तीची साडी जवळ घेतली। आठवलं ही पत्नीला द्यायची आहे। त्यांना वेडसर म्हणायचं नाही तर काय। घरी गेल्यावर पाहिलं पत्नीने दार बंद केलं होतं। तिला समजलं की साडी मृताची आहे, तरीही काय करणार? शिवाला संतुष्ट करण्यासाठी तिने ती साडी नेसली। त्यानंतर जेवण देण्यास सांगितलं। घरी काहीच नव्हतं म्हणून ते भिक्षा मागायला बाहेर गेले। त्यांच्या गेल्यानंतर पत्नीने घरचं अन्न फेकून दिलं, कारण ते मृत व्यक्तीचे कपडे घालून आले होते। त्यामुळे अन्न अशुद्ध झालं। तेच अन्न शिवाला दिलं। शिव संतुष्ट झाले। वा, किती स्वादिष्ट जेवण आहे। ते गहन साधनेत गेले होते म्हणून ही स्थिती आली। शिवांनी स्वतःच्या हाताने पर्वताच्या कोपऱ्यात लिहिलं आहे। 8 पृष्ठ लिहून झाली। पत्नीने सांगितलं, कृपया जेवणाची काही व्यवस्था करा। ते तयार झाले। तीर्थात जाऊन बसले। ओळीत सगळे बसले होते, काहीतरी द्या। अशा भाग्याने त्यांच्या नशिबात फक्त वाळूच आली। शेवटी काहीही उरलं नाही, तेव्हा त्यांना वाळू देण्यात आली। तीच घेऊन पत्नीला दिली आणि आंघोळीसाठी निघाले। अशा अवस्थेतही त्यांनी दुःख केलं नाही। ते साधनेत इतके गुंतले होते की त्यांना काहीच कळलं नाही। सामान्य जप करत करत ते खोलात गेले। या जगालाच श्मशान म्हणतात। तुम्ही म्हणता आपण आहोत, पण खरं सांगायचं तर आपल्यापैकी कोणीच इथे नाही। आपण आहोत हे विसरा। आपण आहोत ही फक्त एक जाणीव आहे। आपण मंत्राचा जप करत करत नाही, या अवस्थेकडे चाललो आहोत।